यानंतरची बातमी आहे अर्चना पाटील यांच्या संदर्भात। अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिवमध्ये आता त्या शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अर्चना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर तसेच आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच माजी मंत्री बसवराज पाटील अशी दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। तर शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अर्चना पाटील या धाराशिवमध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन देखील त्या करणार आहेत असं समजतंय। कशा पद्धतीने तिथे तयारी करण्यात आली? नक्कीच जान्हवी, आपण जर पाहिलं तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील ज्या आहेत त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। इतकंच नाही तर त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी दिग्गज मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत। एकूणच जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, त्याचबरोबर मंत्री संजय बनसोडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी जी आहे ती महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज धाराशिव येथे उपस्थित राहणार आहे। खरं तर धाराशिवच्या जिल्ह्याचं जर आत्ताचं राजकारण बघितलं, आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते अर्चना पाटील यांच्याकडून आज करण्यात येणार आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते आता धाराशिव शहरामध्ये दाखल होत आहेत। इतकंच नाही तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे शक्ती प्रदर्शन आयोजित केलंय त्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। जी जी उदय, शक्ती प्रदर्शन त्यांचं तर होणारच आहे, पण अर्चना पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार आहेत धाराशिवमध्ये? अर्चना पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर हे मैदानात आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता धाराशिव लोकसभेची लढत जी आहे ती आता थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी ही थेट लढत होणार आहे। जी जी उदय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे।